नोटाबंदीनंतर आलेल्या पहिल्या तारखेसाठी देशभरातल्या बँका सज्ज होत आहेत। देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेच्या 50,000 एटीएम मशीन्सपैकी 40,000 मशीन्स रिकॅलिब्रेट झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यातील 38,000 मशीन्समधून नव्या नोटा दिल्या जात आहेत। सैन्य दलाचे 200 जवान देखील यासाठी सज्ज झालेत। स्टेट बँकेची 50,000 पैकी 40,000 जी एटीएम्स आहेत ती रिकॅलिब्रेट केली गेलेली आहेत। ग्राहकांना पैसा पुरवण्यासाठी बँक यंत्रणेच्या या मोठ्या हालचाली सुरू आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या सगळ्यामध्ये आता बँकांनी लष्कराची ही मदत घेतल्याचे कळतंय। कशी असेल लष्कराची ही मदत? विलास, वारंवार सरकारकडून अशा पद्धतीचा दावा करण्यात येत असला आणि बँका जरी असं सांगत असल्या की आमच्याकडे कॅशची कमी नाहीये, रिझर्व्ह बँक देखील सांगते की आम्ही हवा तेवढा पुरवठा बँकांना करू शकतो, मात्र त्याचा प्रत्यक्षात जमिनीवरती किंवा प्रत्यक्षात रांगेतल्या लोकांना किती फायदा होतो याच्याबद्दल शंका आहे। कारण काल अनेकांच्या खात्यामध्ये पगार जमा झालेले आहेत, मात्र तो पगार काढायचा कसा याची चिंता सगळ्यांनाच आहे। सरकारकडून सांगितलं जातं की आम्ही 500च्या नोटांचा पुरवठा जो आहे तो वाढवलेला आहे। शिवाय म्हैसूर इथं जे आरबीआयच्या नोटांचं छपाई केंद्र आहे तिथून नोटा तातडीनं बँकांमध्ये जाव्यात यासाठी लष्कराची देखील मदत घेतली गेलेली आहे। 200 जवान या स्पेशल कामासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजचं एक फार मोठं आव्हान असेल, कारण नोटबंदीनंतरची ही पहिली मंथ एंड आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आता पुन्हा एकदा आपल्या कॅश बँकेतून काढण्यासाठी साहजिकच त्यांची सगळ्यांची चिंता तीच असणार आहे आणि ते आव्हान आता सरकार कसं पेलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नक्कीच, तेव्हा कसोटीचे दिवस आहेत सरकारसाठी आणि सर्वसामान्यांसाठी देखील। यातून कसा मार्ग निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तब्बल 22 दिवस उलटून गेल्यानंतर देखील पुरेशी रोकड बँक आणि एटीएम मध्ये उपलब्ध नसल्यानं काल पगाराच्या दिवशी लोकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। मात्र अनेक ठिकाणी एटीएम मध्ये पैसे नसल्यानं लोकांची निराशा झाली, तर काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरतील एवढी रक्कम होती, त्यामुळे खात्यात पगार जमा होऊन देखील जे सर्वसामान्य आहेत ते नाखुश होते। तर दुसरीकडे बाजारांमध्ये देखील हातात सुट्टे पैसे नसल्यानं खरेदीचा उत्साह पूर्णपणे मावळलेला दिसला। नोटाबंदीनंतर गेल्या 22 दिवसांपासून बँकांसमोर आणि एटीएम समोर लागलेल्या रांगा काही कमी होताना दिसत नाहीयेत। देशातील दुसरी मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना तर 2 दिवस रांगा लावून देखील पैसे मिळत नाहीयेत। एचडीएफसीचे एटीएम गेल्या 4-5 दिवसांपासून बंद आहेत आणि याबद्दल बँकेकडे विचारणा केली असता रोख रकमेचा तुटवडा सर्वच बँकांमध्ये असून बरेचसे एटीएम बंद असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्याच्या शिक्षण विभागातील सगळे व्यवहार आता एसबीआय बडी या ॲपवर केले जाणार आहेत आणि त्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांना एसबीआयकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। शिक्षण विभागातील मंत्र्यांपासून शिपायांपर्यंत सगळेजण कॅशलेस व्यवहार करणार आहेत। मंत्रालयातील इतर विभागाने देखील हा पर्याय स्वीकारावा असं आवाहन शिक्षण मंत्र्यांनी केलं। परीक्षा फी कॅश मध्ये घेतली जायची, मग चेक मध्ये आणि मग डिमांड ड्राफ्ट मध्ये घेतली जायची। तर आता ही पुढची पायरी अशा पद्धतीने कॅशलेसच्या माध्यमातून घेण्याची व्यवस्था सुद्धा पुढच्या वर्षी केली जाईल। त्यामुळे आपण शाळांनाही आग्रह करू, तसंच आपण कॉलेजेसना आग्रह करू। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात तज्ज्ञांनी ई शेतीपासून ते स्मार्ट सिटीपर्यंतच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या या पर्वाचं उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं। नोटबंदीचा निर्णय धाडसी असून भविष्यात याचा फायदा होईल, पण या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वेळ दिला पाहिजे असं मत डॉक्टर काकोडकर यांनी व्यक्त केलं। सगळ्या व्यक्तींना सुद्धा ई बँकिंगचं महत्त्व पटू लागलंय। मोबाईलच्या माध्यमातून किती अर्थकारण होऊ शकतं हे आपल्याला पटायला लागलंय आणि अर्थातच एकूण सर्व्हिस सेक्टरमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा केवढा मोठा सहभाग आहे। बेटी बचावचा संदेश देण्यासाठी गुजरातमधील एका महिलेनं लंडन ते महाड असा 32 देशांमधून 35,000 किलोमीटरचा प्रवास केलाय। भारुतला कांबळे या सध्या त्यांच्या 2 मुलींसोबत इंग्लंडमध्ये राहत आहेत। भारुतला यांना गाडी चालवण्याचा छंद असल्यानं त्यांनी लंडन ते महाड असा बेटी बचावचा संदेश दिला। मैंने बेसिक कार मैकेनिक का कोर्स भी किया था कि गाड़ी में कुछ भी हो जाए तो मैं खुद ही रिपेयर करूँगी। टायर बदलना सब सीखा था और फिजिकली भी मैंने फर्स्ट एड कोर्स करके लिया था कि
मुझे कुछ हो तो भी मैं अपने आप को संभाल सकूं। इंग्लैंड के बाहर निकलने के बाद इंडिया तक पहुंचने तक बाकी के कोई कंट्रीज में इंग्लिश खास चलती नहीं है, तो मैंने गूगल ट्रांसलेटर ये कर लिया था कि सारा जो भी बोलना है वो गूगल ट्रांसलेटर से ही कम्युनिकेट होगा। और मैंने क्लेवरली वन वे कम्युनिकेशन ही रखा था कि मुझे जो कहना है वो मैं कहूँ, मुझे किसी की सुननी नहीं है।